रागानं शिवीगाळ करतो त्यावेळेला आपला रक्तदाब नॉर्मल असतो की वाढलेला असतो? असा कोणते माणूस आहे का चोरी करताना त्याचा रक्तदाब नॉर्मल राहिला आहे? चोरी करताना त्याचा रक्तदाब नॉर्मल आहे असं कोणता माणूस आहे? शक्य नाही. पण दान करताना, दान देताना, कोणाला काही मदत करताना त्या रक्तदाब वाढलेला असतो की कमी झालेला असतो? नॉर्मल असते. याचा अर्थ ब्लड प्रेशर वाढणं सुखकारक आहे की दुःखकारक आहे? बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल, बुद्ध तिथेच म्हणतात, काय म्हणतात की माणूस आणि माणसाचं, माणसाशी असणारं नातं हाच बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू, बाकी काही वेगळं नाही. खोटं बोलू नये. ओके. त्या आणखी त्याला उपभाग आहेत, 3 भाग आहेत. कठोर बोलू नये, ठीक आहे. नंतर आणखी एक आहे निंदा चहाडी करू नये. आणखी एक आहे व्यर्थ बडबड करू नये. गोष्ट जी काही विद्यमान आहे, कोणतीही गोष्ट कोणत्याही कारणाशिवाय घडत नाही. कुठलीही गोष्ट एखाद्या कुठल्या कारणाशिवाय घडत नाही. असं काय घडतं का कुठले? पण आज मॅक्झिमम समाज काय करतोय? मनुष्य समाज मॅक्झिमम काय करतोय? आज जी कोणती गोष्ट घडतीये त्याला घडलेला कारण कोणतरी दुसरंच कोणतरी आहे असा समज मॅक्झिमम लोकांचा की अगदी थोड्या लोकांचा आहे. काय तुमचा अनुभव आहे? जास्तीत जास्त लोकांचा काय आहे असा अनुभव आहे, जे अस्तित्व नाही तर अस्तित्व आहे असं मानणं. आणि मग ती दृष्टी काय आहे? मिथ्या दृष्टी आहे. पण बुद्ध काय म्हणतात? जे काही तुम्ही सुख अनुभवत आहात, जे काही दुःख अनुभवत आहात, त्याला तुम्ही स्वतःच कारणीभूत आहात. त्याला पुरावा काय? बुद्धाच्या भाषेमध्ये आपण मला मागच्या वेळेला माहिती आहे, मग आपण म्हणजे बुद्धाची जी काही धम्मपद आहे त्या धम्मपदांमध्ये पहिलीच गाथा आहे की मनो उपंगमा धम्मा मनोसेष्ठा मनोमया मनसाच्या पदुत्थेन भासती वा करोति वा ततोनं दुःख मनवेती चक्कं वा वहतो पदम. काय याचा अर्थ आहे की प्रत्येक जे काही अस्तित्व आहे, हे जे काही अस्तित्व आहे ते पहिल्यांदा माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. उदाहरणार्थ हे विहार जे आहे, हे विहार अशा पद्धतीने पाहिजे, असं पूजास्थान पाहिजे, इकडे संविधान लागलं पाहिजे, इकडे काही दरवाजा आहे, तिकडे दरवाजा असला पाहिजे. हे कोणाच्या तरी पहिल्यांदा मनात आलं की नाही? ते आपोआप झालं. तिथल्या कार्यकर्त्यांच्या लोकांच्या मनामध्ये किंवा आर्किटेक्ट असेल त्या मनामध्ये आलं असेल, अशा त्याने प्लॅन तयार केला असेल आणि नंतर ते काय आलं? व्यवस्थित अस्तित्व आलं. बरोबर आहे. अगदी तशाच पद्धतीने ह्या ज्या काही जगामध्ये अस्तित्व गोष्टी आहेत त्या माणसाच्या मनामध्ये अगोदर निर्माण झाल्या आणि त्या घडलेल्या आहेत, अस्तित्व आले. मग जे काय अस्तित्व आहे ते माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे. पुढे आपण काय म्हणतोय? जर एखादा माणूस चांगल्या चित्ताने दुष्ट चित्तानं जर बोलला, भासती म्हणजे बोलला आणि करोती म्हणजे काही केलं, तर काय होतं? दुःख त्याच्या मागे येतं. कसं येतं दुःख मागं? जसं बैलाच्या मागे बैलगाडीचं चाक येतं, तशा पद्धतीने त्या माणसाच्या मागे दुःख येतं. उदाहरण आपण घेऊ. मी प्रदीपना जर का 2 शब्द चांगलं बोलत असेल, चांगलं बोलत असताना प्रदीपना वाईट वाटणार आहे की चांगलं वाटणार आहे? मला त्रास होणार आहे की मी सहजरित्या बोलेन चांगलं बोलताना? सहजरित्या, बरोबर आहे. पण प्रदीप जवळ यांच्याजवळ मी तर थोडीशी आरेरावी करायला लागलो, उद्धटपणे वागायला लागलो, तर मी सहज बोलायला प्रदीप काय म्हणजे थँक्यू म्हणतील का? नाही म्हणणार. का म्हणणार नाही? असं कोणाला आवडत नाही. उद्धटपणे बोलणं किंवा उद्धटपणे ऐकणं कोणाला आवडत नाही. प्रत्येकाला काय हवं असतं? सुख हवं असतं. आणि सुख कशामध्ये मिळतं? तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या राहण्यातनं, तुमच्या वागण्यातनं. बरोबर आहे. अगदी बरोबर. अगदी तशाच पद्धतीने काय बुद्ध म्हणतात, जर का एखादा माणूस दुष्टपणाने बोलला किंवा तसं वागला तर त्याच्या मागे दुःख येतं. कसं? बैलाच्या मागे बैलगाडीचं चाक आहे, तशा पद्धतीने. अगदी सोपा आणि सहजरित्या बुद्धाने सांगितले. पण त्याचा जर आपण अर्थ पाहिला, आपण घरामध्ये जेव्हा चांगलं बोलत असतो, चांगलं असतं, घरातलं वातावरण किती चांगलं असते. पण ज्या वेळेला उद्धटपणा येतो, शिवीगाळ होते, मारहाण होते, त्यावेळेला घरात वातावरण चांगलं असतं का? शक्य नाही. राहणं शक्य नाही. बरोबर आहे. सुख करता कोण आहे? आपणच आहोत. बरोबर आहे. काही संबंध आहे बाहेरच्या गोष्टीचा काही? हा. तर हे जेवढं लवकर कळणं म्हणजे सम्यक दृष्टी प्राप्त होणं म्हणतात. मी जे काही करतोय त्या प्रत्येक करण्यामागं मी जर का चांगलं बोललो, चांगलं वागलो, चांगलं राहिलो तर मला सुखच मिळणार आहे. कोणती शक्ती मला त्यापासून अडवणार नाही. पण मी जर का जसं प्रदीप तांबेने सांगितलं, नकारात्मक बोलायला लागलो, नकारात्मक वागायला लागलो तर मला दुःखच भोगायला लागणार आहे, त्याशिवाय दुसरं काही मिळणार नाही. उदाहरणार्थ जेव्हा कधी आपण रागानं शिवीगाळ करतो त्यावेळेला
आपला रक्तदाब नॉर्मल असतो की वाढलेला असतो? असा कोणते माणूस आहे का चोरी करताना त्याचा रक्तदाब नॉर्मल राहिला आहे? चोरी करताना त्या रक्तदाब नॉर्मल आहे असं कोणता माणूस आहे? शक्य नाही. पण दान करताना, दान देताना, कोणाला काही मदत करताना त्या रक्तदाब वाढलेला असतो की कमी झालेला असतो? नॉर्मल असते. याचा अर्थ ब्लड प्रेशर वाढणं सुखकारक आहे की दुःखकारक आहे? दुःखकारक आहे. सर्वांचा अनुभव आहे प्रत्येकाचा. अगदी हेच सांगितले बुद्धानं की माझ्या सुखाला कारणीभूत माझं, तो पण माणसाकडे काय आहे? मिथ्या दृष्टी आहे. आणि हे जेव्हा कळतं तेव्हा माणसाकडे सम्यक दृष्टी येते. सम्यक दृष्टी कळली? काय आहे आवड यामध्ये? एकदम क्लिअर. हा, जर मला हे कळलं किंवा ह्याच्यामध्ये माझं सुख आहे तर मी काय करेन? सम्यक संकल्प करेन. दुसरा अंग आहे काय आहे? सम्यक संकल्प करेन. कशाचा? जर का मला सुखानं राहायचं असेल, सुखानं जीवन जगायचं असेल, माझं कुटुंब सुखात ठेवायचं असेल आणि मला सुखानं मरायचं असेल, का असं म्हणतो मी? जी कोणी माणसं चांगली राहिली असतील, चांगली वागली असतील आयुष्यभरामध्ये, त्यांचं मरण प्रत्येकाने पाहिले. घरातल्या नातेवाईकांचं कोणाकडे प्रत्येकाने पाहिले मरण. तिथे कोणी आहे का मरण पाहिले ना? असं कोणी आहे? सर्वांनी मरण पाहिले. जी लोक आपल्या नातेवाईकांमध्ये जी लोक कोणी चांगली राहिली असतील, चांगली वागली असतील, त्यांचं शेवट हा अगदी शांतपणे झालेला असेल. असा मला अनुभव आहे. तुमचा अनुभव आहे, माझा अनुभव आहे, सर्वांचा अनुभव आहे. पण ज्या माणसाने नकारात्मक, आपण माशी म्हटलं नकारात्मक ज्या गोष्टी आहेत, चोरी केली आहे, फसवणूक केली आहे, लुबाडणूक केली आहे, आधी नको प्रकार केले आहेत, त्या माणसाचा शेवट कधीच शांतपणे होत नाही. ती बुद्ध म्हणलं, आपण नाही म्हणत. ठीक आहे. जर मला सुखानं सुद्धा मरायचं असेल, सुखानं जीवन जगायचं असेल, सुखानं माझं कुटुंब सुद्धा जगवायचं असेल, तर हे जर मला कळलं, आणि ते कशाला अवलंबून आहे? माझ्यावर अवलंबून आहे. हे जर मला कळलं तर मी काय करेन? संकल्प मी चांगलाच वागेन, चांगलंच बोलेन, चांगलंच जो माझ्या संपर्कात माणूस येईल त्या प्रत्येक माणसाशी माणसासारखंच वागेन. ठीक आहे. आणि मग आपण ह्याच्यामध्ये बुद्धाच्या पहिल्या प्रवचनामध्येच तुम्हाला पाहायला मिळेल, बुद्ध तिथेच म्हणतात, काय म्हणतात? की माणूस आणि माणसाचं, माणसाशी असणारं नातं हाच बुद्धाच्या धर्माचा केंद्रबिंदू, बाकी काही वेगळं नाही. अगदी क्लिअर, अगदी सरळ सांगतात. एका माणसाच्या दुसऱ्या माणसाशी राहणारा असणारा व्यवहार जो आहे तोच बुद्धाचा काय आहे? धर्माचा पाया आहे का केंद्र आहे. एक माणूस दुसऱ्या माणसाशी कसा वागतोय त्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहेत. ठीक आहे. सम्यक दृष्टी पाहिजे आपण, सम्यक संकल्प आहे. सम्यक संकल्प म्हणजे काय? संकल्प म्हणजे दृढ निश्चय. भले इतर लोक कशीही वागले, बाबासाहेब त्याच्यामध्ये बुद्धाच्या ग्रंथामध्ये खूप क्लिअर करतात, इतर लोक प्राणी हिंसा करणार असतील तरी मी करणार नाही. मध्ये माझं सुख आहे का? नाही. आणि त्या प्राण्याचं सुख आहे का? नाही. बरोबर आहे. उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही पोल्ट्रीच्या बाजूने वगैरे गेलाय? पोल्ट्रीच्या बाजूने, पोल्ट्री कोंबड्याचं दुकान असेल की नाही? कोंबड्याची मान उडवल्यानंतर काय करतो? ड्रममध्ये टाकतो. बरोबर. थोडा काही थांबलाय ते जवळपास, तरी ऐकले कोणी आवाज ऐकले त्या ड्रमचा? शांत असतं का एकदम? नाही ना. म्हणजे प्राणी हिंसामध्ये सुख आहे की दुःख आहे? दुःख आहे. बरोबर आहे. जर त्या प्राण्याला दुःख होत असेल तर आपण का त्याला कारणीभूत ठरावं? आपण त्याला का कारणीभूत ठरावं? आपण त्या आणखी पुढे गेलो जावं पुढे, तर आपल्याला हेच सांगायचं आहे की जर का आपण सुखाची जर का प्रत्येक कामना करत असू आपण स्वतः, तर प्रत्येक माणसं किंवा प्रत्येक जीव जो आहे तो सुखासाठी जगत आहे. तुम्ही प्राण्यांच्या सध्या बघा, सध्या व्हॉट्सअप आणि खूप चांगलं काम करते. व्हॉट्सअप कोणाकडे असं पण आहे का इकडे? बऱ्याच लोकांकडे आहे. त्यामध्ये व्हिडिओ बरेचसे येतात. एक प्राणी दुसऱ्या प्राण्याशी खूप चांगल्या बद्दल राहतोय वा, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल, म्हणजे अगदी कुत्रा मांजरी बरोबर खूप चांगलं राहतोय असे व्हिडिओ येतात. बरोबर नाही? म्हणजे याचा अर्थ काय? प्रत्येक जण काय होतंय? प्रत्येकाला सुख हवं आहे, सुख हवं आहे. बरोबर आहे. अगदी तुम्हाला मध्ये एक व्हिडिओ आला होता बघा, कासवाच्या पाठीवर एक बदक चाललंय आणि त्याचा बदकाचा एक मित्र छोटा कुत्रा आहे. बरोबर. आता परवा गेला आठवड्यात काय आलं होतं, अगोदर पण आलं सगळं. काय झालं? तो कासवाच्या पाठीवर बसतोय बदक आणि चालतोय पुढे, पण तो कुत्रा मागे राहिला तर जोडीदार. मग काय करतो? हा परत टुलकं उडी मारतोय बदक आणि त्याकडे जाते आणि एकदम जवळ एकमेकाला चांगले भेटतात. काय दिसतंय यातनं काय दिसतंय? मैत्री दिसतेच, परंतु ते कशासाठी जातात? एकमेकाच्या सुखासाठी जातात. बरोबर आहे. मग आम्हाला का पण आधी कोणी अधिकार दिला? त्या खाण्यात त्यांना मारलंच पाहिजे म्हणून. आणि जर का मी बुद्धाचे जर का बुद्धपुत्र म्हणतात, भिक्षूंना काय म्हणतात? बुद्धपुत्र म्हणतात. आणि आपल्या भिक्षुणींना बुद्ध कन्या म्हणतात. बरोबर. तर आज आम्हाला भरत सांगितलं की आपण
बाबासाहेबांची लेकरं आहोत की नाही सर्वजण? बाबासाहेब लेकरं आहोत. कोण नाही इकडे असं कोण बाबासाहेबांचं लेकरू नाही असं कोण आहे का कोणी? नाही. म्हणजे बाबासाहेबांचं पुत्र आणि बाबासाहेबांची कन्या व्हायला कोणाला आवडेल? सर्वांना आवडणार आहे, बरोबर आहे. सूत्र आपल्याला हा एक भाग आहे की आपल्याला प्रत्येक प्राणी मात्रावर प्रेम करता आले पाहिजे, दया करता आली, मैत्री करता आली पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय कळतंय की अगदी सहजरित्या म्हटलेलं आहे की प्रत्येक मानव सजीव, प्रत्येक सजीव हा सुखासाठी जगतो आहे आणि त्याला सुख हवा आहे. म्हणून आपण त्याच्या पद्धतीनं तिथे बघतोय. आपण दोन गोष्टी पाहिल्या तज्ञमधल्या, कुठल्या? सम्यक दृष्टी, दुसरं सम्यक संकल्प. आपण पुढे जाऊ. तिसरा अंग काय आहे? तिसरा अंग काय आहे शिलामधलं? सम्यक वाचा. आपण मगाशी पाहिलं बुद्ध काय म्हणतात? भासती वा करोती, बोललं किंवा काही केलं. सम्यक वाचा, ह्या वाचेमध्ये आणखी 4 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिलं तुम्हाला सर्वांना जाणीव आहे. पहिलं जे आपण पंचशिलामध्ये म्हणतो, कोणतं? काय करू नये वाचेमधनं? खोटं बोलू नये. ओके. त्या आणखी त्याला उपभाग आहेत, 3 भाग आहेत. कठोर बोलू नये, ठीक आहे. नंतर आणखी एक आहे निंदा चहाडी करू नये. आणखी एक आहे व्यर्थ बडबड करू नये. 4 प्रकार आहेत. आता आपण ही 3 गोष्टी पाहिल्या. खोटं बोलण्यातनं कोणाला सुख मिळतं? स्वतःलाही मिळणार नाही, कारण खोटं बोलण्यासाठी तिथे बरंच ताण आणावा लागतो. कोणी माणूस माझं हे खोटं बाहेर येईल का यासाठी बराच प्रयत्न करत असते, बराच ताण देते. माझ्याकडे ते खोटं चुकून तोंडात येणार तर नाही, ही जी धडपड असते ती ब्लड प्रेशर वाढवण्यासाठी असते की नॉर्मल राहण्यासाठी असते? मग ब्लड प्रेशर वाढवून दुःख आहे की सुख आहे? दुःख आहे. तर ह्यात आपल्याला कळेल की सम्यक वाचेमध्ये ज्या 4 गोष्टी आहेत त्यामध्ये जर खोटं बोलू नये, मग काय करावं? नियमित खरं बोलावं. खरं बोलताना काय मला काय अडथळा येणार आहे का? काही ताणतणाव द्यायला लागेल स्वतःला? काही नाही, सहजरित्या माणूस बोलतोय. खरं बोलायला अगदी सहजरित्या बोलतो, परंतु खोटं बोलण्याचा बराचसा प्रयत्न करावा लागतो, ठीक आहे. तिथे एक गोष्ट झाली. नंतर व्यर्थ बडबड, कठोर बोलण्यामधनं कठोर. आता भाषा आपण पाहिलं, कठोर भाषा कोणाला आवडते का? कठोर कोणालाही आवडत नाही. आपण रागानं द्वेषानं एखाद्याशी बोललो तर कसं बोलावं? आपुलकीनं बोलावं, प्रेमानं बोलावं, मैत्रीनं बोलावं किंवा अगदी कर्णमधुर भाषेत बोलावं. समोरच्याला बोलल्यानंतर आपल्याला त्यालाही सुख होईल आणि बोलताना आपल्याला सुख होईल. बघा इथे प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला पाहता येईल की आपण जे काही करतोय, जे काही बोलतोय किंवा जे काही एखादं कृती करतोय त्या समोरच्यावर परिणाम होईल तो नंतर, पण पहिल्यांदा परिणाम कोणावर होतो? आपल्या स्वतःवर. मग तो सुखाचा असेल किंवा दुःखाचा असेल, पहिल्यांदा अनुभव कोणाला देतो? स्वतःला. आपण बोलल्यानंतर त्या बोलण्यात जी काही प्रतिक्रिया होणार ती नंतर समोरच्या माणसावर, पण पहिल्यांदा आपल्याला त्याचा परिणाम भोगायला लागतात, ठीक आहे. खोटं बघा बुद्धानं सरळ सांगितलं राहुलाला, त्यांचा जो मुलगा होता राहुलला सांगितलं तू स्वप्नात सुद्धा खोटं बोलता कामा नये. का बोलता कामा नये? तर बुद्ध म्हणतात खोटं, जाणीवपूर्वक खोटं बोलणारा माणूस आयुष्यात कोणतंही वाईट काम करायला मागे पुढे पाहत नाही. बुद्ध म्हणतात बरं का, जाणीवपूर्वक एखादा माणूस जर खोटं बोलत असेल तर आयुष्यात तो कोणतंही वाईट काम करायला मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळे आपण किती काळजी घ्यायला पाहिजे. आणि जेव्हा आपण उदाहरण घरामध्ये जेव्हा एखादं आपण जेव्हा संवाद साधतोय किंवा बोलतोय, चुकून जाणीवपूर्वक जर खोटं बोललं गेलं घरामध्ये आणि नंतर कळलं की बाबा माझ्याजवळ माझी पत्नी, माझा पती, माझा मुलगा, माझी मुलगी माझ्याशी खोटं बोलली, आणि जेव्हा त्याला कळतं त्यावेळेला प्रतिक्रिया काय चांगली असते का? नसते ना, बरोबर नाही? आणि मी एवढं चांगलं ह्यांच्याशी राहत असताना, चांगलं वागत असताना खोटं का बोलली, का बोलला, बरोबर नाही? असं प्रतिक्रिया असते. आणि त्यामुळे आपण काय करणं गरजेचं आहे? प्रत्येकानं सहजरित्या साध्या पद्धतीने आपल्याला खरं बोलता येईल. पंचशील आपण म्हणतोय त्याच्यामधलं हे जे खोटं न बोलू नये त्याचं कारण काय आहे? जर का मला सुखानं जगायचं असेल आणि माझ्या कुटुंबाला सुखानं जगायचं असेल, समाजामध्ये सुख निर्माण करायचं असेल तर मी नेहमीच सत्यच बोललं पाहिजे, खरं बोललं पाहिजे, ठीक आहे. ओके. नंतर आपण बघूया कठोर वाणीतनं काय होतंय? दुःखच होते, म्हणून कठोर बोलू नये, कर्णमधून बोलावं. नंतर निंदा चहाडी करू नये. त्याला पिसुनाय वाचाय म्हणतात पालीमध्ये, आणि कठोर बोलण्याला फरुसाय वाचाय म्हणतात, ठीक आहे. जेव्हा अष्टशिव जेव्हा घेतात उपवासाच्या दिवशी किंवा पुढे नंतर आपल्याला कधी अभ्यासता येतील, परंतु याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल की निंदा चहाडी करू नये. मग काय करावं?
काय करावं सांगा. निंदाजाळी केल्यानं कोणाकोणाचं हित होतं? त्याचं त्याला त्याचं त्याला त्याचं त्याला असं करून कोणाचं हित होतं सांगा. आहे कोणी? आहे कोणी? मी आहे, प्रदीप, आम्ही दोघे चाललोय, आम्ही परेश साहेबांशी बोललोय, त्यामध्ये काही दोघांचा फायदा आहे का? काही नाही. त्यांचा काय फायदा आहे? काही. त्यांचा तोटा आहे आणि आमचाही तोटा आहे. आमचा वेळ जातोय उगाच. फायदा काही नाही, वेळ जातोय. पण जेव्हा त्यांना कधी कळेल आणि हे माझ्याविषयी खूप निंदामध्ये काही चांगलं करून बोलतं का? निंदा चाळीमध्ये त्या तिसऱ्या माणसाविषयी कोणी चांगलं बोलत असतो कधी? काय अनुभव आपला? कधी चांगलं बोलत नाही. त्याच्याविषयी जेवढं काही वाईट बोलतंय तेवढं बोलणार, तिच्याविषयी चांगलं जेवढं काही वाईट बोलायचं तेवढं बोलणार. आणि हे जेव्हा कधी त्या माणसाला कळतं त्यावेळेला तुमच्याविषयी जे काही समज आहे की गैरसमज अधिक वाढते आणि तेव्हा माणसं दुरावतात. म्हणून आपण काय करू नये? ह्याचं त्याला त्याचं त्याला त्याचं त्याला हा जो व्यवहार आहे जेवढा थांबवता येईल तेवढा थांबवा. कारण का आपण कशासाठी निघालोय? सर्वजण कशासाठी निघालोय? सुख मिळवण्यासाठी, बरोबर आहे? त्यामुळे ह्या गोष्टी आपण टाळाव्या. ठीक आहे. आपण काय पाहिलं वाचेमध्ये? काय पाहिलं? खोटं बोलू नये, कठोर बोलू नये आणि निंदा चाळी करू नये. कारण ह्या चारही गोष्टी काय आहे? माणसाला दुःख देणाऱ्या आहेत. आणि दुःख कोणाला पाहिजे का? नाही, सुखच पाहिजे. ठीक आहे. आपण सम्यक वाचा पाहिजे. नंतर पुढचं शिलामधलं अंग आहे सम्यक कर्मांत. म्हणजे जे आपण काही करू ते आपलं कसं असावं? कर्म परिपूर्ण असावं. कारण का बघा, कारण बुद्धाचे हे आहे सभ्य सत्ता कम्म सका कम्म दायादा कम्म योनी कम्म बंधू कम्म प्रतिसरणा यन कम्मं करिसंती कल्याणम वा पापकं वा तस्य दायादा भविसंती. काय याचा अर्थ आहे की सर्व जे काही सत्ता म्हणजे सर्व प्राणी मात्र जे काय आहे आपल्या कर्माचेच सभ्य सत्ता कम्म आहे, आपलीच कर्माचे मालक आहेत. कम्म दायादा आपल्या कर्माचाच वारसा मिळतो. कर्माचाच वारसा मिळतो. आपण काय पाहिलं आताच काय पाहिलं? बुद्धाचं वचन पाहिलं. जर का मी चांगलं कर्म केलं त्याला माझं फळ काय मिळणार आहे? चांगलंच फळ मिळणार आहे. मी वाईट कर्म केलं मला वाईटच फळ मिळणार आहे. खरं आहे? बरोबर आहे? अगदी तशाच पद्धतीने काय बुद्धाने म्हटलं आहे? प्रत्येक माणूस हा आपल्या कर्माचा मालक असतो. मग त्याच्या हातात असते चांगलं करावं की वाईट करावं. ठीक आहे. त्याचबरोबर जो काही करेल त्याचा वारसा सुद्धा तसा आपल्याला लागतोय. मग आपण पाहिलं जर एखादा माणूस चांगला वागत असेल, चांगला राहत असेल, चांगला बोलत असेल, चांगला समाजात वावरत असेल तर त्याचा शेवट सुद्धा चांगला होतो. बरोबर आहे? म्हणजे वारसाने काय केला? वारसा काय नेला? चांगल्या कर्माचा नेला. पण जर कोणी चुकीचं वागत असेल, नकारात्मक वागत असेल त्याचा वारसा कसा आहे? वाईटच आहे. ठीक आहे. आपण ह्यामध्ये पाहत असताना आपल्याला काय पाहिलं आपण? कम्म दायादा कम्म योनी कम्म बंधू. प्रत्येक माणसाचं जे काही आज आपण जे काय आहोत ह्या मागचा आता जन्म झाल्यापासून आतापर्यंत आपण जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्माचा परिणाम आहे. आपण आज जे काही तुम्ही उपस्थित झालेला आहात, तुम्ही आतापर्यंत जे काही कर्म केलेले आहेत त्या कर्माचा परिणाम आहे. तुम्ही आज जी मनोअवस्था तुम्ही सांभाळत आहात किंवा पाहत आहात, अनुभवत आहात स्वतःची मनोअवस्था, त्याचं काय आहे? त्याचं कारण काय आहे? तुम्ही आतापर्यंत जे काही जीवन जगलेलं ते कारण आहे. ठीक आहे. कम्म बंधू. बंधू म्हणजे भाऊ. कर्म हाच आपला काय आहे? भाऊ आहे. कम्म बंधू कम्म प्रतिसरणा आणि आपण कर्माला शरण गेलं पाहिजे. यन कम्मं करिसंती कल्याणम वा पापकं वा तस्य दायादा भविसंती. आपण जर हे कर्म जर का जसं करू तसं आपल्याला काय मिळणार आहे? फळ मिळणार आहे, वारसा मिळणार आहे. ठीक आहे. एकदम क्लिअर सर्वांना? ठीक आहे. आपण सम्यक कर्मांत पाहिलं. कर्मांतामध्ये जास्त आपण न विचार करता आपल्याला सर्वांना लक्षात येईल आपण जे काही पंचशील म्हणतो, प्राणी हिंसा करू नये, नंतर चोरी करू नये, व्यभिचार करू नये, खोटं बोलू नये आणि नशापाती करू नये. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये येतात? कर्मामध्ये येतात. मग सम्यक कर्मामध्ये काय येईल? प्राणी हिंसा करू नये. मग काय करावं? सर्व प्राण्यांवर दया करीन आणि त्यांचं लालन पालन करीन. म्हणून बुद्धाने व्याख्या केली माणसाची काय आहे? मनो उत्सनंग एसंती मनुष्य. ज्याचा मनाचा विकास अत्युच्च विकास साधला जातो तो म्हणजे माणूस. ज्याच्या मनाचा विकास अत्युच्च पद्धतीने साधला जातो तो म्हणजे माणूस. म्हणून आपण काय केलं? बाबासाहेब काय म्हणतात? सर्व प्राणी मात्रांवर दया करेन आणि त्यांचं लालन पालन करेन. प्राणी हिंसा करणार नाही. म्हणजे काय करेन? हे करेन. नंतर चोरी करणार नाही. मग काय करेन? दान करेन. पण ते काही भिक्षुनच केलं पाहिजे असं काय प्रकार नाही.
विहारात गेलं पाहिजे असं काय प्रकार नाही. तर ज्या ज्या काय एखाद्याला आपण जो अडचणी असेल त्याला जरी मदत केली तुम्ही एकदम खरंच प्रसंगामध्ये आहे आणि तुम्ही त्याला मदत केली तर तुमचं आयुष्य तो विसरत नाही. आणि तो बोलतो सुद्धा काय बोलतो, देवासारखा आला असं म्हणतो, प्रसंगाला आला, आयुष्यभर ते विसरत नाही. म्हणजे आपल्याला काय इथून काय पाहायला मिळतं, आपण देताना सुद्धा आपल्याला काय वाटलं, बरं वाटलं, त्याला घेताना सुद्धा काय वाटलं, बरं वाटलं, सुख मिळालं. ठीक आहे. म्हणजे आपण चोरी करणार नाही, आपण काय करणार, दान करणार. आणि दान सुद्धा कसं केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, असं करता कामा नये. असं म्हणजेच काय, घ्या घ्या आणि काहीतरी द्या. पण असं केलं तर दिलं 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 संपलं, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने हे आपण चोरी न करणार काय करणार आहे, दान केलं पाहिजे. पुढे आपण जाऊ लागलीच कारण आपल्या वेळ नाहीये. पुढे व्यभिचार करणार नाही, व्यभिचार करणार नाही. काय करणार, काय करणार, जास्तीत जास्त शांतीचं संतुष्टीचं पालन करणार, समाधानाचं पालन करणार. मी माझ्या पत्नीशी तेवढाच एकनिष्ठ राहणार, मी माझ्या पतीशी तेवढीच एकनिष्ठ राहणार. काय राहावं असं, काय राहावं असं, काय राहावं असं, काय राहावं सांगा, काय कारण आहे. पतीनं पत्नीशी एकनिष्ठ राहावं, काय कारण आहे त्याला, काय गरज आहे. हा, जर का आम्ही आमच्या कुटुंबाची सुखाची जर का आम्ही जर का कामना करत असू, आम्हाला सुखी एकनिष्ठ राहिलंच पाहिजे. जेव्हा राहिलं नाही तर काय होतं, ते एकमेकाशी चांगलं जर का चुकून एकमेकात दगाबाजी केली काय होतंय, कुटुंब सुखानं राहू शकत नाही. हा तुमचा आमचा सर्वांचा अनुभव आहे, बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं आहे, व्यभिचार न करणार काय, मी माझ्या पत्नीशी एकनिष्ठ राहील, शांतीनं संतुष्टीचं पालन करेन आणि अधिकाधिक माझ्या सुखाकडे वाटचाल करेन. ठीक आहे. पुढे आपण जाऊ लागली, पुढे खोटं बोलणार नाही. आपण आज लागलीच पाहिलं, खोटं बोलणार नाही, चौदशी. आणि शेवटी आहे नशापान करणार नाही. असा कोणता माणूस आहे जो नशापानी करतो, दारू पितो, वेगवेगळे व्यसन करतो आणि सुखानं जगतो, मला एकदा दाखवा. सुखानं संसार करतो, बाबासाहेब म्हटले सुखानं संसार करायचा असेल धर्मांतर करा. सांगा एखादा माणूस. अनुभव आपला असं सांगतो, विशेषतः आपण जर महानगरपालिकेच्या वसाहती ज्या आहेत त्या वसाहतीमध्ये जर आज गेलात तर तुम्हाला मॅक्झिमम माझ्या भगिनी ज्या आहेत त्या अगदी 30, 40, 45 वयामध्ये विधवा राहिल्या आहेत. काय अनुभव तुम्ही सांगतो, आपले नातेवाईक असतील मग क्रॉफर्ड मार्केटची वस्ती आहे तुम्हाला पाहायला मिळेल. पुढे आणखी प्रत्येक एरियामध्ये ह्या वस्त्या आहेत महानगरपालिकेच्या. तो महानगरपालिकेमध्ये काम करणारा आपला बंधू जो आहे तो काय करतोय, कमी वयामध्ये जॉबला लागलेला असतो, ते काम आवडत नाही, त्याला करावं लागतं, म्हणून नशापानी सुरू होते. आणि नशापानी अशी सुरू होते की तो त्यामध्ये डुंबून जातो आणि अर्ध आयुष्यामध्ये त्याला जावं लागतं. परिणाम काय होतो, तो तर निघून जातोयच, परंतु कुटुंबाची दुर्दशा अगोदर पण झालेली असते, जिवंत असताना मेल्यानंतर सुद्धा होते. हा तुमचा आमचा अनुभव आहे. त्यामुळे आपण काय करू नये, काय करावं, मग नशापानी न करता काय करावं, काय करावं, जेवढं काही हा बोला नाही हा तर जेवढं आपल्याला ह्या नशा आणणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यापासून जेवढं दूर राहता येईल, सजग राहता येईल तेवढं आपण सजग राहायला पाहिजे. नशा आणणारी फक्त दारूच नाही बरं का, नशा आणणारा अनेक गोष्टी आहेत. सौंदर्य आहे, तिथे काय करतो माणूस, सौंदर्यामुळे दुसऱ्या माणसाला कमी लेखतो, मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे, ह्याच्यापेक्षा दिसायला सुंदर आहे. आणि त्यामुळं म्हणजे नशा अनेक प्रकारच्या, पैशाची नशा असते, संपत्तीची नशा असते, अगदी गाडी बंगल्याची नशा असते, अगदी शेतीवाडी जी 10 एकर शेती आहे, 15 एकर शेती आहे, 20 एकर शेती आहे, असं बरंच असते. आणि त्यामुळे तो काय होतं, त्या नशेमध्ये वाढत असल्यामुळं समोरच्या माणसाला माणूस म्हणून गणलं जात नाही. आणि त्यामुळे तो काय, त्याचा व्यवहार काय होतो, जर माणूस आपण माशी काय पाहिलं, एका माणसाची दुसऱ्या माणसाचा व्यवहार जो आहे जर तो उचित राहिला तर त्या दोघांनाही सुख होतं, अनुचित झाला तर काय होतं, दुःख होतं. ठीक आहे. आपण ह्या काय पाहिलं, सम्यक कर्मांमध्ये आपण 5 किलो पाहिली. ठीक आहे. आपण लागलीच पुढे जाऊ, सम्यक आजीविका. तिसरं जे अंग आहे शिलामधलं, आपण 5वं अंग घेतोय. सम्यक दृष्टी पाहिली, सम्यक संकल्प पाहिलं, सम्यक वाचा पाहिली, सम्यक कर्मांत पाहिलं. आता आपण सम्यक आजीविका बघूया. काय जर सांगता येईल तुम्हाला, आजीविका म्हणजे काय, आजीविका म्हणजे काय, आजीबाई कोणत्या नाही, मग काय सांगा, आजीविका म्हणजे काय, आपण जे काही उपजीविका आपली जी आहे, आपला व्यवसाय जो आहे, आपला नोकरी धंदा जो आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्या, आपण उदरभरण आपलं जे आहे, पोट भरण्याची जी कला आहे ती कशावर करतोय त्याला आपण आपली आजीविका म्हणतात. त्याला काय म्हणतात, आपली आजीविका म्हणतात. बुद्धाने म्हटले 5 प्रकारच्या आजीविका करू नये. बौद्ध माणसांनी, जर आपण बौद्ध आहोत सर्वजण,
बौद्ध माणसाने 5 प्रकारची आजीविका करू नये. कुठलं? त्यांनी शस्त्रास्त्रांचा व्यापार करू नये. शस्त्रास्त्रामध्ये काय होतं? सुख मिळतं की दुःख मिळतं? दुःखच मिळते. प्राण्यांचा म्हणजे विशेषतः मांस विक्रीचा व्यवसाय करू नये. ठीक आहे. नंतर त्यांनी विषाचा व्यापार करू नये. विष का करू नये? मग सर्वांना माहिती आहे विषातनं काही चांगलं घडतं का? नाही. नंतर त्यांनी दारू जे आहे, दारूची गुत्ती जे आहे त्याचा व्यवसाय करू नये. आणि जर काय म्हणताय? हा. आणि शस्त्रास्त्र पाहिली, नंतर काय पाहिलं? मद्यपान पाहिलं, दारू पाहिलं, आणखी मांस विक्री. हा. आणि माणसांचा व्यापार करू नये. बघा मला माहिती असेल जे काही अगोदर जे काही ज्यू लोक आहेत, ज्यू लोकांचा तुम्हाला आपण इथेच बघतोय, त्यांना विकले जात होते, बरोबर आहे. तर तो व्यापार करू नये. असे 4-5 जे आहेत असे नाही. तर आपण आपल्या सम्यक आजीविकेमध्ये आपली जी उपजीविका असेल ती मेहनतीनं आपल्या चांगल्या मार्गानं, ज्यामधून आपल्याला संध्याकाळची रात्रीची सुखानं झोप येईल असे व्यवसाय करावे. ज्यांना आपली झोप उडून जाईल असे काही व्यवसाय करू नाही. चोरी करणारा माणूस सुखानं झोपतो का? कधी पोलीस येतील, कधी येतील काय सांगता येत नाही. ह्या दाराने येतील, त्या दाराने येतील, काय माहित नाही. सुखानं झोपू शकत नाही. म्हणजे ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीने जर का घरामध्ये पैसा येत असेल, तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो पैसा टिकत पण नाही आणि सुखही घरात नांदत नाही, बरोबर आहे. तेव्हा आपली जी काही उपजीविका असेल ती योग्य पद्धतीने असावी आणि त्यामधूनच आपण कष्ट. बुद्धानं दारिद्र्याचं उदात्तीकरण केलं नाही. तुम्ही दारिद्र्य झाला असं काही कोणी बुद्धानं म्हटलं नाही. तर तुमची श्रीमंती वाढली पाहिजे, तुम्ही अधिक श्रीमंत झाला पाहिजे, अधिक पैसेवाले झाले पाहिजे. आणि पण कशा पद्धतीनं? मेहनतीनं, आपल्या स्वतःच्या कष्टानं. तर अशा पद्धतीने आपण ह्या सम्यक आजीविका ही गोष्ट पाहिलेली आहे. आपण पुढचा अंग आहे. कोणतं आहे? काय सांगाल? पुढचं अंग सम्यक समाधीमधलं. समाधामधलं 3 अंग आहेत. एक आहे सम्यक व्यायाम, नंतर सम्यक स्मृती आणि शेवटचं आहे सम्यक समाधी. त्या 3 अंगाविषयी आपण चर्चा करू आणि आपण थांबूया. सम्यक व्यायाम काय सांगाल तुम्ही? व्यायाम तुम्हाला सर्व माहिती आहे. जिम आहे इकडे जवळपास असेल कधी आहे की नाही? तर तो एक्सरसाइज वेगळं. पण माणसाकडे शरीराची एक्सरसाइज बरोबर शरीराच्या बरोबर आणखीन काय आहे? 2 गोष्टी आहेत. आपण अगोदर पाहिलेलं आहे. माणसाचं मन आहे, त्या मनाचा सुद्धा व्यायाम असतो. मनात सुद्धा व्यायाम असतो आणि तो व्यायाम करणं गरजेचं आहे. जर आपल्याला सदृढ राहायचं असेल तर तो व्यायाम करणं गरजेचं आहे. मग काय व्यायाम आहेत? 4 प्रकारचे व्यायाम आहेत. मनाचा व्यायाम करण्यासाठी 4 प्रकार सांगितलेले आहेत. जे काही माझ्याकडे चांगलं आहे, कुशल आहे, माझं आडनाव कुशलवर्धन त्यासाठी ठेवलंय बरं का. कुशलवर्धन म्हणजे वाढ करणं. जे माझ्याकडे कुशल आहे त्याची अधिक वाढ करणं म्हणजे काय आहे? हा एक व्यायाम झाला. जे माझ्याकडे चांगलं आहे त्याची वाढ करणं. जे माझ्याकडे वाईट आहे ते कमी करणं. जे माझ्याकडे चांगलं नाही आहे ते मिळवणं. माझ्याकडे चांगल्या गोष्टी नाहीत, काही कमी आहेत, त्या चांगल्या गोष्टी घेणं, त्या वाढवणं. आणि शेवटचं आहे ज्या वाईट गोष्टी बाहेर आहेत त्या आतमध्ये येऊ न देणं. ज्या ऑलरेडी बाहेर आहेत गोष्टी वाईट त्या माझ्यापर्यंत येऊ न देणं. हे 4 प्रकारचे व्यायाम जर माणसाने केले आपल्या मनाचं तर माणूस सुखी राहू शकतो. ठीक आहे. सम्यक व्यायाम कळला. काय कळलं? कुशल वाढवणं, जे वाईट आहे अकुशल ते कमी करणं, बरोबर आहे. नंतर जे बाहेर जे चांगलं आहे ते स्वीकारणं आणि जे वाईट आहे ते दूर ठेवणं. हे 4 व्यायाम प्रत्येक माणसाने जर केलं तर काय होईल? अधिक माणूस सुखाकडे जाऊ शकतो. ही बुद्धाने दिली आहे. हा झाला सम्यक व्यायाम. ऍक्च्युली आर्य अष्टांगिक मार्गाचं एक अंग जे आहे ते एक प्रवचन आहे, परंतु जुजबी समाजाला माहिती व्हावी म्हणून आज जर प्रगती सांगितलं मग मी काय बोलणार, तर म्हटलं मी आर्य अष्टांगिक मार्गावर बोलेन. कारण अनेक ठिकाणी जेव्हा जातो आपण त्यावेळेला आणि भक्ती सुद्धा सांगतात विमलश्री की जाहीर आवाहन केलं एखाद्या कार्यक्रमामध्ये आणि विचारलं तुम्हाला आर्य अष्टांगिक मार्ग माहिती आहे का? आर्य अष्टांगिक मार्ग हे नाव माहिती आहे, परंतु सिरियली सम्यक दृष्टीपासून सम्यक समाधीपर्यंत सिरियली कोणाला सांगता येत नाही किंवा एखादा सांगणार दुसरं काही सांगता येत नाही. आणि मग हा कमीत कमी जर ओळख तरी थोडं तरी व्हावी हा त्यातला एक उद्देश आहे. तर आपण हे पाहत असताना आपल्याला पाहता येईल की सम्यक व्यायामामध्ये 4 प्रकार सांगितलेले आहेत.
नंतर आपण पुढे जाऊ सम्यक स्मृती. सम्यक स्मृती, माझ्या मुलीचं नाव मी स्मृती ठेवलेलं आहे. त्याचं कारण जे आहे की बौद्ध माणसाकडे सम्यक स्मृती असणंच गरजेचं आहे. परिपूर्ण स्मृती. का स्मृती म्हणजे काय काय सांगाल तुम्ही? स्मृती म्हणजे काय? आठवण हा एक आपला भाग आहे. परंतु बौद्ध धर्मामध्ये जी स्मृती आहे ती आठवण म्हणून नाही. बौद्ध धर्माची स्मृती जी आहे ती आठवण म्हणून नाही, तर स्मृती विरुद्ध म्हणतो की नाही आपण, कसं म्हणतो तो प्रकार नाही. तर स्मृती म्हणजे विपश्यना किती लोकांनी केलेली आहे? इथे बसलेल्या लोकांनी विपश्यना किती लोकांनी केलेली आहे? विपश्यना एक आहे. व्हेरी गुड. तर सजगता, अवेअरनेस, 24 तास सजग राहावं, अवेअर राहावं. कशासाठी? माझ्याकडनं कोणतं वाईट काम घडू नये, माझ्याकडनं आता आपण व्यायाम पाहिले नाही, हे व्यायाम जो पाहिला 4 प्रकारचा, तो करण्यासाठी आपण सजग राहावं. कुशल वाढ करणं, अकुशल कमी करणं, जे कुशल नाही ते आणखी वाढ स्वीकारणं, आणि जे वाईट आहे ते दूर ठेवणं. हा जो व्यायाम आहे, या व्यायामामध्ये आपण सजग राहावं, नियमित. सजग म्हणजे तुम्हाला कळतं ना, अवेअर, पूर्ण एकदम जागृत राहणं. त्याला काय म्हटलेलं आहे? सम्यक काय म्हटलंय? स्मृती, सजगता. ठीक आहे. पुन्हा आणखी तुम्ही म्हणू शकता एकाग्रता म्हणू शकता. एकाग्रता, ठीक आहे, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन म्हणू शकता. परंतु सम्यक समाधी, आपण पुढचा शेवटचा अंग जो आहे सम्यक समाधी, त्याला काय समजाल तुम्ही? समाधीचा अर्थ काय, काय समजते सांगा जरा. कळलं? ध्यान साधना. ध्यानस्थ. आणखी बरोबर आहे. आणखी विपश्यना. आणखी काय सांगाल? सम्यक समाधी. समाधीचा काय अर्थ सांगाल? तर समाधी, तुम्ही बगळा पाहिलाय, एका बरोबर राहतोय आणि एकदम एका बरोबर राहून एकदम सजग असते. कशाने सजग असतो तो? मग त्याची सम्यक समाधी म्हणता येईल आपल्याला. ही एकाग्रता आहे. सम्यक समाधी, समाधीचा अर्थ एकाग्रता आहे. पण एकाग्रता कशाबद्दल आपण पुढे जाऊ पाहता येईल. उदाहरण तुम्हाला सांगतो, बगड्याचं उदाहरण तुम्हाला सांगतोय. बगळा काय करतोय? एका पायावर राहतोय आणि अजिबात हलणार नाही. बरोबर आहे? ती एकाग्रता जी आहे. दुसरं उदाहरण घेऊ. मांजरीला एखादा उंदीर पकडायचा असेल, तो बाहेर येणार असेल, कशी उभी राहते? पाहिली तुम्ही कधी? अजिबात हलणार नाही. बरोबर आहे? अगदी कशाच पद्धती, ती एकाग्रता आहे, पण तिला सम्यक समाधी म्हणता येणार नाही. तर सम्यक समाधी कशी म्हणता येईल? कुशल चित्ताची एकाग्रता. मी जे काही एकाग्रता करतोय ते माझ्या, त्यामध्ये माझं हित आहे, प्रत्येकाचं हित आहे, सर्वांचं हित आहे. सम्यक समाधीला काय म्हणतात आपल्याला? कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे सम्यक समाधी. त्या समाधीमध्ये, त्या एकाग्रतेमध्ये माझं स्वतःचं हित आहेच, परंतु सर्वांचंच हित आहे. जे माझे संपर्क आहेत सर्वांचं हित आहे. मंगलमैत्री जे घेतो त्याचं कारण काय आहे की आपली ही जी कुशल चित्ताची एकाग्रता आहे ते आपण काय करतो? शेअरिंग करतो, वाटतो. जे पुण्य आपण संपादन केले ते काय करतो? वाटतोय. जसं आम्ही उपासना केली त्यांना माहिती आहे मंगलमैत्री देतात. कधी देतात? जेव्हा तुमचं चित्त कुशल असेल, आनंदी असेल, प्रसन्न असेल, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता? एखादा माणूस कष्टानं काहीतरी एकदम कष्ट करून आलेला आहे, तो मंगलमैत्री करू शकेल का? नाही करता करणार. दंगल झालेली आहे आणि त्याला सांगितलं सर्व जगावर मंगलमैत्री कर, असं कोणी करेल का? कोणी? जो स्थिर झालेला आहे, शांत झालेला आहे, त्याला तुम्ही सांगितलं थोडं जरा इतरांशी जरा चांगलं राहा, चांगलं बोल, चांगलं, तो ऐकेल की नाही? बरोबर आहे? अगदी तशाच पद्धतीनं जर आपल्याला सम्यक व्यायाम झाला, जमला, तर सम्यक स्मृती जमते. सम्यक स्मृती जमते म्हणजे काय? आपल्या सजगता आपली वाढते. सम्यक व्यायाम वाढल्यामुळे काय झालं? आपलं सम्यक स्मृती वाढते. आणि जर का सजगता आपली वाढली तर आपली समाधी सुद्धा चांगली होते. ह्या सर्व गोष्टीसाठी आपल्याला पहिल्यांदा आहे जे शील पालन आहे. म्हणजे आपण म्हणून आपण काय म्हटलं? शील, समाधी आणि प्रज्ञा असे जे अंग आपण म्हणतो की नाही, त्याचं कारण काय आहे? तर असंच आहे, जर शील आपल्याला जमलं म्हणजे चांगल्या गोष्टी, शील म्हणण्यापेक्षा आपण खोटं बोलणार नाही, दारू पिणार नाही, व्यभिचार करणार नाही, प्राणीहिंसा करणार नाही, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर मला जमल्या तर त्यातनं जेव्हा मी बरी शांत बसेल, जर माझं काही प्रॅक्टिस झाली, 10 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाली, एक दिवस जरी झालो, चांगला वागलो, जेव्हा मी शांत बसेल तेव्हा मी सहजरित्या शांत बसू शकेल. पण जर ह्या गोष्टी मी काही केल्या नाही आणि मी शांत बसायला गेलो, शांत बसू शकत नाही. काय आपला अनुभव आहे? काय अनुभव आहे? तर ह्या गोष्टी आपण आजच्या प्रसंगी आपण ह्या सर्व पाहिलेल्या आहेत. 8 अंग पाहिलेले आहेत आणि आता जवळजवळ
10:03 झालेले आहेत. तर मी तुमचाही जास्त वेळ घेत नाही आणि मलाही अजून 2 तास पुढे जायचं आहे. तर आजच्या प्रसंगी आपण सर्वांनी मला ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांचं आभार.